सामाजिक बांधिलकी राखत माळशेंद्रा गावचे सरपंच विजय लहाने यांनी गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी राबविले सर्व रोग निदान शिबिर मोफत। शिबिरामध्ये संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर यांनी केली नागरिकांच्या आरोग्याची तपासणी। आज दिनांक 12 नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी 11:30 वाजता जालना जिल्ह्यातील माळशेंद्रा येथे माळशेंद्रा गावचे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी गावातील गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांचे आरोग्य सुखी समाधानी व सुदृढ राहो यासाठी गावात सर्व रोग निदान शिबिर मोफत राबविले। यामध्ये विशेष बाब म्हणजे किशोरवयीन मुलींसाठी सुद्धा त्यांनी तज्ञ महिला डॉक्टरांकडून योग्य ते मार्गदर्शन करत किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करत योग्य ती माहिती दिली आहे। यावेळी बोलताना संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर बळीराम बागल म्हटले की सरपंच विजय लहाने यांनी जो मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलाय ते फार छान केले, त्यामुळे नक्कीच गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांना फायदा होणार आहे। यावेळी डॉक्टर कैलास गाडेकर, डॉक्टर कैलास राजगुरू, डॉक्टर शिल्या देशमुख, डॉक्टर निशांत गोयल, डॉक्टर करण राम लखानी, डॉक्टर अतुल काळे, डंकुश गोयल, डॉक्टर शालिग्राम जाधव, डॉक्टर कोमल नेमाने हे संजीवनी मल्टी स्पेशालिटीचे हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर या ठिकाणी या शिबिरात आरोग्य तपासणी करण्यासाठी आले होते। शेतकरी कष्टकरी यांची मोफत आरोग्य तपासणी केली। या प्रसंगी शिवाजी जाधव, त्र्यंबक बोडके, राजू जाधव, साहेबराव जाधव, प्रभू लोखंडे, बाबासाहेब लहाने, नारायण जाधव, सुनील लोखंडे, साडूबा लोखंडे, आकाश साठे, मनोज लहाने, रामकिसन जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व गावकरी उपस्थित होते। सर, आज माळशेंद्रा येथे जे आरोग्य शिबिर घेण्यात आलं त्यासाठी ग्रामस्थांचा जो प्रतिसाद होता तो खरंच उल्लेखनीय होता। या शिबिरामध्ये जवळपास 200 ते 250 रुग्णांची तपासणी करण्यात आली होती। या तपासणीसाठी मी स्वतः, त्यानंतर डॉक्टर राजगुरू सर, डॉक्टर काळे सर न्यूरोसर्जन, डॉक्टर गोयल सर, डॉक्टर मिरकट, डॉक्टर आणि अनेक आमचे डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपस्थित होती। आणि या कॅम्पमध्ये सर्व रुग्णांचे जे काही आजार, हृदयाचे आजार असतील, गुडघ्याचे आजार असतील, मणक्याचे आजार असतील, मेंदूचे आजार असतील, त्याच्यासोबत बालरोग, दमा, त्याच्यानंतर फिट येणे, या प्रकारचे विविध जे काही आजार आहेत त्याच्यावरती निश्चितच निदान करून उपचार करण्यात आले। ज्या रुग्णांचे पुढील उपचाराची गरज आहे, ऑपरेशनची गरज आहे, अशा रुग्णांना आपण पुढे संदर्भित केलेलं आहे आणि त्यांचीही महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आपण मोफत त्यांचा उपचार करून देणार आहोत। या शिबिरामध्ये एक वेगळी बाब म्हणजे किशोरवयीन मुलींसाठी महिला डॉक्टर सुद्धा आलेल्या होत्या, त्यांनी सुद्धा योग्य ती तपासणी निश्चितच, कारण किशोरवयीन मुलींमध्ये जो स्पेसिफिकली जे आपण खेड्यांमध्ये बघतो समज गैरसमज हे खूप असतात आणि ते निश्चितच बोलण्यासाठी हे होत नाही, त्यामुळे महिला डॉक्टरांनी त्यांना त्याबद्दलचं मार्गदर्शन आणि तपासणी करण्यात येते आणि जेणेकरून त्यांना पुढील आयुष्यामध्ये त्याबद्दलचे समज गैरसमजाबद्दल फायदा होतो। मी डॉक्टर बळीराम प्रभाकरराव बागल, संचालक संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आज आमचे मित्र बागल सर, संजीवनी हॉस्पिटलचे संचालक, त्यांना आम्ही वारंवार 1 वर्षापासून त्यांच्या पाठीशी होतो की सर आमच्या गावाला शिबिर घेण्यात यावं म्हणून। आम्ही शिबिरासाठी काही मदत करतो तुम्हाला, पण ते म्हणजे आम्ही मोफत शिबिर घेऊ तुमच्या गावाला। आम्हाला त्याने वेळातला वेळ काढून आज माळशेंद्रा गावाला त्यांनी या ठिकाणी आले, त्यांची संपूर्ण टीम घेऊन आले, लेडीजसुद्धा डॉक्टर 2 आले आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांना आमच्या जनतेने सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे। आणि जे संजीवनी हॉस्पिटलचे जे संचालक डॉक्टर बागल सर आणि त्यांची टीम आली, त्यांचा आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने माळशेंद्राच्या त्यांचं हार्दिक स्वागत करतो। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच्या वतीने की फुकट मोफत जी सेवा त्यांना गावात येऊन करून, म्हणजे लोकांना आम्हाला आता कापसाचं सीझन आहे, या इथल्या गावात काही नागरिकाला शहरापर्यंत पोहोचताना 100 ते 150 रुपये खर्च येतो। लोक वेळेत वेळ काढून या ठिकाणी आले, कापसाचा सीझन असताना सुद्धा जालन्याला जायला वेळ नाही मिळाला, त्यांना पण इथं आले आणि आम्हाला प्रतिसाद दिला। डॉक्टर साहेब सुद्धा आमच्या शब्दाला मान ठेवून आले, त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने, मी सरपंच या नात्याने त्यांचं मनापूर्वक त्याला आभार व्यक्त करतो। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करतो।